Hello dear students, today we are going to discuss again another important type of question from your exercise from textbook that is paragraph based question. ॲक्च्युली बरेच वेळेस आपण ह्याच्या आधी तुम्ही इंग्लिश लँग्वेजचे मध्ये किंवा मराठीच्या लँग्वेजमध्ये अशा प्रकारचे पॅरेग्राफ तुम्ही त्याच्यावरती बेस्ड असणारे क्वेश्चन्स हे सॉल्व केलेले असतात. त्याच्यामध्ये काय करता तुम्ही जस्ट की जे आन्सर्स आहेत ते मॅक्झिमम आन्सर्स हे तुमच्या त्या पॅरेग्राफमध्येच हिडन असतात, तुम्हाला ते जस्ट फाइंड आउट करायचे असतात. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही लँग्वेजेसमध्ये सोडवलेले असतात. आता इथे सायन्समध्ये हा नवीन पॅटर्न इंट्रोड्यूस केलेला आहे की इथे तुम्ही जे नॉलेज शिकला आहे तर त्या नॉलेजचं ॲप्लिकेशन तुम्हाला ॲप्लिकेशन म्हणजे ते वेगवेगळ्या व्ह्यूजनं ते नॉलेज तुमचं टेस्ट करण्यात येतं की जे शिकलेलं आहात ते तुम्हाला दुसरीकडं ती इन्फॉर्मेशन कुठे यूज करता येते का, अशा प्रकारे. सो हे जे एक्सरसाइजमध्ये असणारे किंवा कोणत्या ह्याच्यामध्ये पॅरेग्राफ बेस्ड जे क्वेश्चन्स असतात ती पॅरेग्राफमधली इन्फॉर्मेशन यूज करून किंवा आठवून त्याच्यावरती बेस्ड क्वेश्चन्स की ज्याची माहिती बरेचदा पॅरेग्राफमध्ये नसते असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात आणि त्या क्वेश्चनचे आन्सर्स लिहिण्यासाठी तुम्हाला ते कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असते की कोणतीही कन्सेप्ट समजून घेण्यावरती तुम्ही भर द्या. सो ते जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच तुम्हाला ह्या प्रकारच्या क्वेश्चनचे आन्सर्स देखील सांगता येणार. याच्यामध्ये काही क्वेश्चन्स हे पर्सनल रिस्पॉन्स टाईप देखील असतात की तुम्ही काय कराल अशा कंडिशनमध्ये. सो तिथे देखील तुम्हाला विषयावरती एक कमांड म्हणतो तर ती जेव्हा असेल, विषयाचं नॉलेज जेव्हा असेल तेव्हाच तुम्ही त्या अशा प्रकारच्या क्वेश्चनचे आन्सर्स हे लिहू शकता. सो आता बघूयात पॅरेग्राफ मुद्दामून मी इथं दिलेला आहे तुम्हाला आणि मग त्याच्यावरचे क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स आपण इकडे डिस्कस करूयात वन बाय वन. पहिल्यांदा काय दिलं आहे की मास्टर एक्स इज अ 3 year old चाइल्ड. ही इज लिव्हिंग विथ हिज फॅमिली इन अ स्लम. झोपडपट्टीमध्ये राहतो. पब्लिक टॉयलेट इज प्रेझेंट नियर हिज हाऊस. हिज फादर इज ड्रंक्ड. नेहमी दारू प्यालेले असतात. हिज मदर डज नॉट नो द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स्ड डाएट. त्याच्या आईला बॅलन्स्ड डाएट, जो चौरस आहार ज्याला म्हणतो आपण, त्याचं इम्पॉर्टन्स माहीत नाही आहे अशी कंडिशन तुमच्यासमोर मांडलेली आहे. आणि मग त्या कंडिशनवरती बेस्ड हे क्वेश्चन दिलेत. पहिला क्वेश्चन आहे ही कॅन सफर फ्रॉम विच पॉसिबल डिसीजेस. ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. या इन्फॉर्मेशनचा थरली स्टडी करून त्याच्यावरती थोडासा विचार करून तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की तो जो मास्टर एक्स आहे त्याला कोणत्या प्रकारचे डिसीजेस होऊ शकतात. आता ते फाइंड आउट करण्यासाठी आधी आपण तो जिथे राहतो त्याच्या राहण्याखाण्याच्या सवयी ह्या सगळ्याचा विचार आपल्याला केला पाहिजे डीपली. पहिल्यांदा बघा काय दिलं आहे की स्लम एरियामध्ये राहतो. सो जिथे झोपडपट्टी आहे तिथे सॅनिटेशन किंवा हेल्दी लाईफस्टाईल जे असते किंवा प्रॉपरली क्लीनलीनेस ज्याला म्हणू आपण, त्या प्रॅक्टिसेस कम्पॅरेटिव्हली खूप कमी किंवा लेस अमाऊंटमध्ये फॉलो करण्यात येतात. सो आजूबाजूला घाणीचं साम्राज्य किंवा घाण असल्यामुळे तिथे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शियस नॉन इन्फेक्शियस डिसीजेस होऊ शकतात. शिवाय आता स्लम एरियामध्ये आहे, गटारं वगैरे जर अशी तुंबलेली असली, स्वच्छता तिथं नसेल तर वेगवेगळ्या प्रकारचे व्हेक्टर बॉर्न डिसीजेस, वॉटर बॉर्न डिसीज, व्हेक्टर बॉर्न डिसीज. व्हेक्टर बॉर्न डिसीज म्हणजे डासांच्या थ्रू वगैरे स्प्रेड होणारे मलेरियासारखे डिसीजेस होऊ शकतात. आता ह्याचे वडील कायम प्यालेले असतात, दारू प्यालेले असतात. सो त्या कंडिशनमध्ये वडिलांचं बघून मे बी तो देखील ही सवय पुढे फ्युचरमध्ये मोठा झाल्यानंतर अर्थात फॉलो करू शकतो की ज्याच्यामुळे त्याला देखील प्रॉब्लेम्स येऊ शकतात हेल्थशी रिलेटेड. आईला त्याच्या बॅलन्स्ड डाएटचं इम्पॉर्टन्स माहीत नाही आहे, त्यामुळं त्यांच्या आहारामध्ये सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स इन्क्लूड हे नसणार आहेत. सो त्याच्यामुळे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे डेफिशियन्सीचे डिसीजेस म्हणजे एखाद्या न्यूट्रिएंटची कमतरता ज्याला म्हणतो आपण, तर ते कमतरता असणारे रोग डिसीजेस हे त्याला होण्याचे चान्सेस असतात. सो एवढं सगळं आपल्याला या फर्स्ट क्वेश्चनच्या आन्सरमध्ये लिहायचं आहे. मी शॉर्टमध्ये लिहायचा ट्राय करते, शक्य तिथे वर्ड्स वापरते. सो पहिल्या क्वेश्चनचं आन्सर आपण काय काय लिहूयात की पहिल्यांदा त्याला फूड अँड वॉटरबॉर्न डिसीजेस होऊ शकतात.
तसेच त्याला व्हेक्टर बॉर्न डिसीजेस होऊ शकतात. व्हेक्टर बॉर्न म्हणजे वेगवेगळ्या एजंट्स थ्रू डास, माशा अशा प्रकारचे जे कॅरियर्स असतात त्यांच्या थ्रू स्प्रेड होणारे डिसीजेस, त्यांना म्हणायचं व्हेक्टर बॉर्न डिसीजेस. त्यानंतर ही मे स्टार्ट ड्रिंकिंग अल्कोहोल which will affect his health. त्याच्या हेल्थवरती इफेक्ट हा होऊ शकतो. हे एक तुम्ही सांगाल. आता आईला त्याच्या बॅलन्स्ड डाएटचे इम्पॉर्टन्स माहीत नाही आहे, सो वेगवेगळ्या प्रकारचे डेफिशियन्सी डिसीजेस हे देखील त्याला होऊ शकतात, ते आपण इथे सांगूयात. He may fall ill frequently. वारंवार तो आजारी पडू शकतो. का तर कोणत्याही प्रकारची स्वच्छता, क्लिनलीनेस असणारी लाईफस्टाईल नाही आहे त्याची. आईला बॅलन्स्ड डाएट त्याच्या अन्नामध्ये समाविष्ट नाही, सो त्यामुळे त्याची सतत आजारी पडण्याची वृत्ती किंवा त्याची तब्येत ही एकदम वीक, इम्युनिटी ही वीक असू शकते. हे आपण इथं मेन्शन करूयात. आता याच्यामध्ये काय सांगायचं की लो इम्युनिटी हे एक आपण इथे मेन्शन करूयात. ओके, या प्रकारची एवढी इन्फॉर्मेशन तुम्ही सांगितली तरी सफिशियंट आहे. ड्यू टू लो इम्युनिटी ड्यू टू नॉट न्यूट्रिशन डेफिशियंट डाएट असं तुम्ही ह्याच्या पुढे ॲड करू शकता. हे झाला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. सेकंड क्वेश्चनमध्ये बघा, हाऊ विल यू हेल्प हिम अँड हिज फॅमिली इन दिस सिच्युएशन. या सिच्युएशनमध्ये आता हा तुमचा झाला काइंड ऑफ पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन, की तुम्ही काय कराल, प्रत्येकाला वेगवेगळं वाटेल. मग आता इथं तुम्ही काय सांगायचं आहे की त्याला आणि त्याच्या फॅमिलीला क्लीनलीनेस, हेल्दी लाईफस्टाईल त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, काय असतं, की क्लीनलीनेस प्रॉपरली मेंटेन ठेवल्यामुळं तुम्हाला काय फायदे होतात, तर हे त्यांना पटवून देणं गरजेचं असतं. बॅलन्स्ड डाएटचं इन्फॉर्मेशन प्रॉपरली त्याचं इम्पॉर्टन्स सांगणं हे गरजेचं आहे. शिवाय जे ड्रिंकिंग किंवा अल्कोहोलिझम ज्याला म्हणू आपण, तर त्यासारख्या सवयी असल्यामुळं त्याचा हेल्थवरती होणारा इफेक्ट काय असतो हे देखील, म्हणजे बॅड इफेक्ट जो आहे तो त्यांना पटवून देणं गरजेचं आहे. सो आपण ह्या सेकंड क्वेश्चनचा आन्सर लिहिताना एवढे पॉईंट्स त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहे. इथे काय लिहूयात की दे नीड टू बी मेड अवेअर. कशाबद्दल? अबाउट हायजीन अँड सॅनिटेशन. स्वच्छतेबद्दल त्यांचे अवेअरनेस करणं हे गरजेचं आहे. सॅनिटेशन प्रॅक्टिसेस म्हणू आपण. मग कुठले कुठले, तर हात स्वच्छ धुणे, क्लीनलीनेस मेंटेन ठेवणे, ह्या सगळ्या हायजीन आणि सॅनिटेशन प्रॅक्टिसेस तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. ज्या ज्या तुम्हाला आठवतील त्या लिहिल्यात तरी चालेल. इथे आपण काही काही जस्ट एखाद दुसरं एक्झाम्पल लिहूयात की कीपिंग प्रॅक्टिसेस लाईक कीपिंग फूड कव्हर्ड, वॉशिंग हँड्स, आफ्टर व्हिजिटिंग टॉयलेट वगैरे हे तुम्ही त्याच्यामध्ये अजूनही मेन्शन करू शकता. सो हा एक झाला, एक पॉईंट झाला आपला. अजून हे बाकीचे जे दिलेले आहेत ना, की त्याच्या वडिलांना दारू पिण्याची सवय आहे, तर त्याच्याशी रिलेटेड त्यांना इन्फॉर्मेशन सांगणं की त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे आपण तिथं सांगणं गरजेचं आहे. सो आपला सेकंड पॉईंट तिथे काय होईल की they should be advised, शॉर्ट मध्ये लिहिते हां, advised about adverse effects
कशाचे ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑफ अल्कोहोलिझम आणि ॲडवाइज्ड अबाउट, अजून आपण याच्यात ॲड करू शकतो की इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स्ड डाएट. आलं लक्षात. सो एवढे तुम्ही इन्फॉर्मेशन या सेकंड क्वेश्चनच्या आन्सरमध्ये लिहायची. आता थर्डमध्ये काय आहे, विच डिसीजेस कॅन ऑकर टू हिज फादर. वडिलांना त्याच्या कोणते कोणते डिसीजेस होऊ शकतात रे. अल्कोहोलिझम, याच्यामुळे एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल, याच्यामुळे त्यांचे लिव्हर, किडनीज हे फेल होऊ शकतात. हार्ट डिसीज त्यांना होऊ शकतात. सर्टन टाईप्स ऑफ कॅन्सर होऊ शकतात. सो आपल्या थर्ड क्वेश्चनचा आन्सर कम्पॅरेटिव्हली इझी आहे. तिथे काय काय लिहूया की लिव्हर फेल्युअर, किडनी फेल्युअर, हार्ट डिसीज, कॅन्सर हे डिसीज तुम्ही सांगू शकता इथे की त्याच्या वडिलांना होऊ शकतात. सो ह्या प्रकारचे आता हे सगळे आपण ऑलरेडी शिकलो आहे, तर त्या शिकलेल्या नॉलेजपैकी जेवढा फक्त गरजेचा पार्ट आहे इथे आन्सरच्या दृष्टीनं तेवढाच आपण इथं घेतलेला आहे. सो अशा प्रकारचे हमखास तुमच्या एक्झाममध्ये क्वेश्चन्स 3 मार्क्ससाठी वगैरे विचारले जाऊ शकतात. म्हणजे हा एक पॅटर्न झाला किंवा हे एक एक्झाम्पल झालं. असे अजून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जरी क्वेश्चन्स तुम्हाला पॅरेग्राफवरती बेस्ड जर विचारले तर अशा पद्धतीचे आन्सर्स तुम्हाला हे लिहिता आले पाहिजेत. हा झालं हे पॅसेजवरती बेस्ड. अजून एक आहे याच्यामध्ये क्वेश्चन की इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स्ड डाएट. बॅलन्स्ड डाएट आणि फिजिकल एक्सरसाइज यांचं इम्पॉर्टन्स काय आहे, असा एक प्रश्न आहे तुमच्या टेक्स्टबुकमधल्या एक्सरसाइजमध्ये की जो आपला लास्ट क्वेश्चन असेल. कारण बाकीचे जे सगळे क्वेश्चन्स आहेत ते आपण चॅप्टर शिकवत असताना मी तुम्हाला ऑलरेडी त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो आपला जो लास्ट पार्ट राहतो इट इज इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स्ड डाएट. बॅलन्स्ड डाएट कशाला म्हणतात, ज्याला आपण चौरस आहार म्हणतो, की ज्याच्यामध्ये अनवॉन्टेड फॅट्स किंवा शुगर्स ह्याचं अमाऊंट हे एकदम लेस असतं, व्हेरॅज व्हरायटी ऑफ न्यूट्रिएंट्स जे आहेत त्यांचं अमाऊंट हे जास्त असतं, की ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीचं ओव्हरऑल न्यूट्रिशन हे चांगल्या पद्धतीनं होतं, बॉडी स्ट्रॉंग होते, तुम्हाला आजारी तुम्ही कमी पडता, इम्युनिटी चांगली बिल्डअप होते. सो ही इन्फॉर्मेशन तुम्ही बॅलन्स्ड डाएटची सांगाल. सो बघत काय काय आता याच्यात तुम्ही पॉईंट मेन्शन करणार. सगळ्यात पहिला पॉईंट ज्याच्यात तुम्ही सांगाल बॅलन्स्ड डाएट म्हणजे काय. द डाएट which contains less amount of fats, sugars की जे आपल्याला अननेसेसरी आहेत, ह्याचं आपल्याला काही गरज नसते. हेल्दी फॅट्स किंवा हार्मफुल फॅट आणि यूजफुल फॅट किंवा जे सबस्टन्सेस आहेत, जसं आपण बाहेरचं बटर चीज वगैरे खाल्लं तर त्याच्यातून आपल्याला कम्पॅरेटिव्हली हार्मफुल फॅट्स आपल्या बॉडीमध्ये जमा होतील. घरचे जे तूपसारखं किंवा लोण्यासारखे जे वस्तू आपण पदार्थ खाल्ले तर त्याच्यापासून मिळणारे फॅट्स हे कम्पॅरेटिव्हली हेल्दी असतात. अर्थातच त्याचं प्रमाण हे खूप लेस ठेवलं पाहिजे, हे आलंच. मग ह्या ज्या डाएटमध्ये लेस अमाऊंट ऑफ फॅट्स किंवा शुगर असते अँड मोर अमाऊंट्स ऑफ न्यूट्रिएंट, सो अशा प्रकारच्या डाएटला बॅलन्स्ड डाएट म्हणतात, हे आधी तुम्ही सांगाल. आणि बॅलन्स्ड डाएटमुळे काय होतं तर त्याच्यामुळे यू गेट ओव्हरऑल न्यूट्रिशन, तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग होते,
हेल्दी वेट जे आहे ते आपल्याला गेन होतं, म्हणजे अननेसेसरी वेट गेन जे म्हणतो ना आपण, जे जंक फूड तुम्ही खाता तर त्या जंक फूडमुळे अननेसेसरी फॅट्स तुमच्या बॉडीमध्ये वाढतात की ज्याच्यामुळे ओबेसिटी म्हणजे जे लठ्ठपणा वगैरे हे प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकतात जेव्हा तुमच्या डाएट हा बॅलन्स्ड नसतो तेव्हा. जेव्हा तुमचा डाएट हा बॅलन्स्ड असतो तर तुमचं प्रॉपरली वेट मेंटेन ठेवलं जातं. त्यानंतर तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग झाल्यामुळे तुमची आजारी पडण्याची फ्रिक्वेन्सी ही कमी होते. सो ते देखील, आणि एनर्जी प्रोव्हाइड करतं हे देखील तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. प्रोव्हाइड्स एनर्जी, मेंटेन हेल्दी वेट असं आपण त्याच्यामध्ये मेन्शन करूया. आणि प्रमोट गुड हेल्थ असे काही ॲडव्हान्टेजेस आहेत तुमच्या बॅलन्स्ड डाएटचे. आधी बॅलन्स्ड डाएट म्हणजे काय सांगायचं आणि मग त्याच्यापासून होणारे ॲडव्हान्टेजेस, त्याचे फायदे आपल्या शरीराला काय होतात. आता अजून एक पॉईंट आहे की योगासना आणि किंवा ज्याला आपण फिजिकल एक्सरसाइज असा एक, त्याचा एक इम्पॉर्टन्स तुम्हाला विचारलेला आहे. सो द नेक्स्ट इज फिजिकल एक्सरसाइज. एक्सरसाइज किंवा व्यायाम केल्यामुळं तुम्हाला काय फायदा होतो, तर तुम्हाला ऑक्सिजन लेवल जास्त वाढते, बॉडीची फ्लेक्झिबिलिटी वाढते, बॉडी तुमची स्ट्रॉंग होते, इम्युनिटी बिल्डअप होते, तुमची एक हेल्दी माइंड, हेल्दी बॉडी ही जी स्टेट असते ना तर ती तुम्ही अचीव करता. प्राणायामासारखे जे ब्रिदिंग एक्सरसाइज केल्यामुळं तुमची जे स्ट्रेस लेवल असते ती कमी होते. बघा आता तुम्ही ह्या कोविड सिच्युएशनमध्ये जे पेशंट्स असतात त्यांना डॉक्टर्स हे कंपल्सरी फिजिकल एक्सरसाइज हे ॲडवाईज करतात. सो त्याचा फायदा म्हणजे तुम्हाला इझी रिकव्हरी, फास्ट रिकव्हरी तुम्ही त्या डिसीजपासून स्वतःची करून घेऊ शकता. सो इथे फिजिकल एक्सरसाइजचं इम्पॉर्टन्स काय सांगूया बघा आपण, की इट रिड्यूस स्ट्रेस, अजून ह्याच्यामध्ये आपण सांगू शकतो रिड्यूस रिस्क ऑफ डिसीजेस. हे काही बेसिक त्याचे फायदे आहेत, ॲडव्हान्टेजेस आहेत. शिवाय जसं मी तुम्हाला सांगितलं, हा प्राणायामामुळे स्ट्रेस तुमचा रिड्यूस होतो, बॉडी स्ट्रॉंग होते, इम्युनिटी स्ट्रॉंग होते. हे त्याच्यामध्ये तुम्ही अजूनही पॉईंट्स ॲड करू शकता. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइजमधले ऑलमोस्ट ऑल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे क्लिअर केलेले आहेत. तुमचा हा जो चॅप्टर आहे हेल्थ अँड डिसीजेस, त्याच्यामधले एक्सरसाइजचे सगळे इम्पॉर्टंट पार्ट आपण डिस्कस केले. काही आता पुढचे जे क्वेश्चन्स आहेत, मेक लिस्ट ऑफ सर्टन डिसीजेस वगैरे, ते आपण ऑलरेडी शिकलो आहे. त्यानंतर कॅन्सरशी रिलेटेड काही ट्रीटमेंट, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वगैरे, तो देखील पार्ट आपला झालेला आहे. सो ऑलमोस्ट सगळा पार्ट ह्या चॅप्टरचा आज इथे क्लिअर झाला. आजच्या लेक्चरला इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्या पुढचा चॅप्टर जो आहे तो डिस्कस करू.